Actually, what happens? We daily speak in English. How can we speak in daily life in English language? That is the main point for us. And how to connect to sentence, that is an important thing. See, इथं I have written some words. Then, नंतर, हिंदी में फिर, आफ्टर दैट, उसके बाद, त्यानंतर, आफ्टर प्लस नाउन के बाद, आफ्टर प्लस जिरंड, कुछ करने के बाद, काही केल्यानंतर, हॅविंग प्लस V3, कुछ करने के बाद, काही केल्यानंतर, ॲज सून ॲज, जसे ही, देअर आफ्टर, उसके बाद, त्यानंतर, द मोमेंट, त्या क्षणी, द मोमेंट आय डू, नेक्स्ट, पुढचा, लास्टली किंवा ॲट लास्ट, सरते शेवटी, फर्स्टली, सर्वात पहिले, सबसे पहिले, आणि सून आफ्टर दॅट, त्याच्या तुरंत नंतर, उसके तुरंत बाद. आता यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. सी, तुम्हाला तुमच्या वर्तमान काळातली हॅबिट दाखवायची आहे, रुटीन दाखवायचं आहे. हाऊ कॅन यू शो? सी, आय गेट अप ॲट 6 AM. याचा अर्थ काय होते? मी सकाळी 6ला उठतो. देन, नंतर, आय स्ट्रेच अ लिटिल, म्हणजे आय स्ट्रेच अ लिटिल, म्हणजे शरीराला थोडंसं स्ट्रेच करतो, अंगड्या देणे. आफ्टर दॅट, त्याच्यानंतर, आय गो डाऊन स्टेअर्स, म्हणजे मी खाली उतरतो. आफ्टर ब्रेकफास्ट, नाश्ता केल्यानंतर, नाश्ता करने के बाद, आय गेट रेडी, मी तयार होतो. सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. आफ्टर गेटिंग रेडी, तयार झाल्यानंतर, आय गो टू वर्क, मी कामाला जातो. सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण वर्तमान काळात कसं बोलायचं त्याचा सविस्तर अभ्यास करत आहोत. हॅविंग गॉट रेडी, आता हा जिरंड आहे. हॅविंग गॉट रेडी, तयार झाल्यानंतर, आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हॅविंग टेकन ब्रेकफास्ट, नाश्ता घेतल्यानंतर, हॅविंग टेकन ब्रेकफास्ट, आय गो टू द पार्क, मी पार्कमध्ये जातो. सिंपल प्रेझेंट टेन्स. ॲज सून ॲज आय कम होम, जसाही मी घरी येतो, जसाही मी घरी येतो, माझी आई मला 1 ग्लास दूध देते. देअर आफ्टर, त्यानंतर, देअर आफ्टर म्हणजे काय ते? उसके बाद, त्यानंतर, आय टेक सम रेस्ट, मी थोडा आराम घेतो. शॉर्टकटमध्ये म्हणजे थोडक्यात 5-6 वाक्य. तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरात काय करता हे डिटेल बोलायचं आहे. तर हाऊ कॅन यू स्पीक इन इंग्लिश? जसं बा, आय गेट अप ॲट 6 AM, मी सकाळी 6 वाजता उठतो. हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. देन आय ड्रिंक 2 ग्लास ऑफ वॉटर, इथं 2 ग्लास नाही आहे. देन आय ड्रिंक 2 ग्लासेस ऑफ वॉटर, इथं 2 ग्लास आहे म्हणजे प्लुरल आहे. पहा, मी सकाळी 6ला उठतो, नंतर मी 2 ग्लास पाणी पितो. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. अंडरस्टूड? आफ्टर दॅट, त्यानंतर, आय गो टू टॉयलेट, मी टॉयलेटला जातो. आफ्टर टॉयलेट, आय वॉश माय हँड्स अँड फेस. आता बा, आय वॉश माय हँड्स, हात किती आहे? 2 आहे म्हणून हा प्लुरल आहे. अँड फेस, आणि चेहरा मी काय करतो? धुतो. आफ्टर दॅट, त्यानंतर, आय ब्रश माय टीथ, मी दात घासतो. सिंपल प्रेझेंट टेन्स. आय ब्रश माय टीथ, मी माझे दात घासतो. टूथचं अनेक वचन टीथ होते. टूथ म्हणजे एक दात, टीथ म्हणजे अनेक दात, प्लुरल फॉर्म. आफ्टर ब्रशिंग माय टीथ, माझे दात घासल्यानंतर, हे कनेक्टर आहे. आय टेक अ बाथ, मी आंघोळ करतो. आता आय टेक अ बाथ ऐवजी आय बेद, म्हणजे मी आंघोळ करतो असंही झालं असतं, कारण बेद हा वर्ब आहे. सेकंड फॉर्म बेद, थर्ड फॉर्म बेद. ठीक आहे. बाथ हा नाऊन आला आहे, टेक हा वर्ब आहे इथे. तर आय टेक अ बाथ म्हणजे मी आंघोळ करतो. देन आय गेट ड्रेस्ड, मी ड्रेस घालतो. इथं आय गेट ड्रेस्ड इडी लागला आहे, घालतो, मी ड्रेस चढवतो माझ्या अंगावर. हॅविंग गॉट ड्रेस्ड, ड्रेस घातल्यानंतर, आय टेक ब्रेकफास्ट ॲट 9 AM, सकाळी 9 वाजता मी नाश्ता घेतो. आफ्टर ब्रेकफास्ट, नाश्ता घेतल्यानंतर, आय गो टू स्कूल बाय बायसिकल विथ माय फ्रेंड्स, मी शाळेमध्ये माझ्या मित्रासोबत सायकलने जातो. हा सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आफ्टर दॅट, त्यानंतर, आय अटेंड माय ऑल क्लासेस फ्रॉम 10 AM to 3 PM, मी माझे संपूर्ण क्लासेस सकाळी 10 संध्याकाळी 3 पर्यंत अटेंड करतो. आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर. पण आफ्टर दॅट हे कनेक्टर आहे, म्हणजे 2 वाक्य जोडण्याकरता हा कन्सेप्ट वापरू शकता.
आफ्टर स्कूल झाल्यानंतर स्कूल झाल्यानंतर आय गो टू अटेंड मॅथ ट्युशन, मी मॅथ ट्युशनला जातो. त्यानंतर आफ्टर दॅट आय कम होम ॲट 5 PM, मी 5 वाजता घरी येतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स. देन आय टेक लंच अँड टेक अ नॅप फॉर 30 minutes. देन आय टेक अ लंच, मी जेवण करतो. लंच म्हणजे काय होते, दुपारचं जेवण. अँड टेक अ नॅप फॉर 30 minutes, आणि 30 मिनिटाची झोप घेतो, लहानची झपकी घेतो. हॅविंग टेकन अ नॅप, 30 मिनिटाची झपकी घेतल्यानंतर, झोप घेतल्यानंतर आय गो टू प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळायला जातो. इन द प्लेग्राऊंड ॲट 6 PM, सायंकाळी 6ला. आय कम होम ॲट 7 PM, मी संध्याकाळी 7ला घरी येतो. अँड मेडिटेट फॉर ॲन अवर, फॉर 1 hour, फॉर ॲन अवर, आणि 1 तास ध्यान लावतो. नेक्स्ट नंतर आय टेक डिनर, मग रात्री जेवण करतो विथ माय फॅमिली, माझ्या कुटुंबासोबत. शर्ते शेवटी ॲट लास्ट, शेवटी 11 वाजता मी झोपतो. आय स्पोक हिअर अबाउट माय प्रेझेंट डेली रुटीन, तर आय हॅव रिटन हिअर स्मॉल few sentences about daily routine, and I have given here detail about the daily routine. If you want to speak in English with the help of this kind of sentences, you can tell your daily routine. Understood? Can you tell? And for connecting 2 sentences, 3 sentences, you have to use these all connectors.